तर आदर्श क्रिकेट संघ जांभेलीपाडा टीमचा 12वा खेळाडू नाही आहे, त्यामुळं त्यांना 2 धावेची पेनल्टी लागेल. कारण की जरी एखादा मेंबर्स उभा असला त्याचा ड्रेस कोड कंपल्सरी आहे हर्षल, कारण की कालच्या दिवसामध्ये 2 संघाला पेनल्टी लागल्या होत्या, आजच्या दिवसामध्ये देखील 1 संघाला लावली गेली आहे आणि त्यामुळं ही पेनल्टी देखील आपल्याला लागेल. ह्या आयोजकांच्या सूचना आहेत, 2 रनची पेनल्टी आपल्याला लागेल. चला आमचे पंच जा मैदानाच्या आतमध्ये, रतन मानेरकर आणि सुनील माने. चला पण जा, पंचांना देखील भरपूर ऊन लागतोय, त्यामुळे ते देखील सावळीचा आनंद घेत आहेत, थोडेसे बसलेत, रिलॅक्स होत आहेत. परंतु चला बॅट्समॅन इथून पाठवलेत सुनील माने आणि रतन मानेरकर. चला उठायचं आपण, या लवकर मैदानाच्या आतमध्ये. तर एक शुभ सन्मान आपण करूया आमच्या व्यासपीठावरती. दिलीप भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, पोस्त्री गावचे. त्याचा आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय अरुणजी भोईर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. दिलीपजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत, पोस्त्री गावचे. त्यांचा आपण हेतुजी सन्मान इथे करतोय. तर दिलीपजी भोईर साहेबांचा आपण हेतुजी सन्मान करतोय आमच्या व्यासपीठावरती. यस ब्युटिफुल मोमेंट. त्याचबरोबर भगवी शाळ मायेची प्रेमाची देऊन हा सन्मान स्वीकारत असताना दिलीपजी भोईर साहेब. पेनल्टी 4 धाव्यांची असेल, लक्षात घ्या. आपण आदर्श क्रिकेट संघ जांभेलीपाडा टीम ड्रेसकोडसाठी 2 रनची पेनल्टी आणि उशिरा आल्याबद्दल आणि वेळेवरती सामना सुरू न झाल्याबद्दल तुम्हाला ती 2 धाब्याची पेनल्टी लागली. टोटल 4 रनची पेनल्टी असेल आणि जेव्हा सोनारपाडा बी टीम बॅटिंग करण्यासाठी येईल तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये ते आम्ही 1 ओव्हर नंतर ॲड करू. थँक्यू सो मच. मॅच इथं सुरू होते. येतात मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा भागेश म्हात्रे, स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा बी टीम, विपक्ष त्यांना फाईट करते आदर्श क्रिकेट संघ जांभेलीपाडा. थँक्यू सो मच. थँक्यू. शेवटची मॅच आहे. स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा त्याच्या विरोधात टीम जांभिवलीपाडा यांच्यामध्ये ही लढत. बॅटिंगचा निर्णय घेतला गेला. टॉस जिंकून जांभिवलीपाडाने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राकेश आणि तुषार पहिले षटक हाताळण्यासाठी करण. 5 षटकांची मॅच आणि पहिलाच बॉल ऑन साईडला प्रहार केला गेला. उंच हवेमध्ये हा बॉल स्क्वेअर एकला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. मिड विकेटचे फिल्डर वळतात त्या ठिकाणी. बॉल खाली एक टप्पा घेतला गेला. आउटफील्ड थोडीशी पडल्यानंतर बॉल स्लो झाली. आउटफील्डच्या माध्यमातून बॉल थांबला गेला. दैव बलवंत म्हणावं लागेल. पहिल्याच बॉलवरती चौकार आला असा खऱ्या अर्थ आहे, परंतु बॉल अडला गेला आणि या पहिल्या बॉलवरती दुहेरी धावसंख्येने आपल्या टीमचं खातं होतंय ओपन. टीमचं खातं खुळं झालं आहे, कारण टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतला गेला. काहीशे फिल्डर अनुपस्थित होते, त्यामुळे नक्कीच थोडीशी उशिरा दाखल झाली टीम जांभिवलीपाडा.
फुल लेंथ आहे, खोदून काढलाय, डीपमध्ये कव्हरला फिल्डर, अगदी इनफिल्डच्या वरून हा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर स्लो झाली गती बॉलची, अजून 2 धावा ॲड होतील. 2 बॉलवरती ना 2 खऱ्या अर्थाने धावसंख्येचं बेनिफिट मिळालं गेलं. पहिला बॉलवरती ऑन साईडला खेळले गेले होते, पडल्यानंतर बॉल थांबला गेला, तो चौकार आला असता, तिथे धावसंख्या झाल्या 2. याच्यानंतर अपिश कव्हरच्या वरतून अगदी खेळले इनफिल्डला भेदून हा बॉल, त्यावेळेला सुद्धा बॉल पडल्यानंतर आउटफिल्डना थोडीशी स्लो झाली. या 2 बॉलवरती दुहीर धावसंख्या, टीमची धावसंख्या 4. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला फाईन लेगच्या दरम्यान. नक्कीच हा बॉल पंचांचा इशारा, बाळा माने ही येईल सिंगल, टीमची धावसंख्या होईल 5. रणनीती ना आता टीम जांभिवलीपाडाला सुरुवातीपासून आखावी लागेल, कारण त्यांना नक्की 4 धावसंख्येने पॅनलाइज केले गेले. या स्पर्धेची डिसिप्लिन ठेवली गेली नाही, उशिरा आले, ड्रेस कोड कंपल्सरी नाही आहे, त्याच्यामुळे नक्कीच 4 धावसंख्येची पॅनल्टी आहे, हे विसरून चालणार नाही टीम जांभिवलीपाडा. करण्यासाठी हा बॉल ऑन साईडला पायातून ग्लान्स केला गेला, स्क्वेअर लेगला सरळ बॉल सीमारेषी पार, इट इज अ कडका. गतीने फ्लाय होत असतो ना 11वर. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवायची होती. एसटीच्या मागे जास्त मेहनत नव्हती, कारण त्यांच्या अगोदर बॉल एसटीच्या मागे ट्रॅव्हल होताना डिक्लेरेशन झोनमध्ये पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 12. जाणलं गेले त्या ठिकाणी राकेश आणि तुषारने, त्यांनाही माहिती आहे 4 धावसंख्येने पॅनलाइज केले गेले. जरी 14 धावसंख्या आपण पहिल्या षटकामध्ये बनवल्या, तरी त्या 4 धावसंख्या नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच नेक्स्ट 17मध्ये जेव्हा सोनारपाडा बॅटिंग करेल तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. त्यामुळे ना सुरुवातीलाच एक धडाकेबाज सुरुवात केली आहे त्या ठिकाणी राकेशने. यावेळेला आताही चांगला खेळण्याचा प्रयत्न अपील, आणि यस राकेशला परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. परतावं लागेल अगदी मिडल स्टिकवरती, लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल. 5 धावसंख्या आहे, 12 पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावसंख्या आल्या होत्या. एक षटकार आला होता, 2 दुहेरी धावसंख्या आल्या होत्या, एक सिंगल आली होती. टीमची धावसंख्या 12 बनली होती. थांबायला हवं होतं राकेशला, परंतु राकेशला खऱ्या अर्थाने थांबू दिलं नाही. फटका ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी मधल्या स्टिकवरती खऱ्या अर्थाने शोधला गेला. फलंदाज राकेश LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले 12 या खऱ्या अर्थाने धावसंख्येवरती. आता खऱ्या अर्थाने एका गोष्टीचं गणित हा सोडवावा लागेल टीम जांभिवलीपाड्याला, की 4 धावसंख्येने पॅनलाइज आहे, म्हणजे आता विचार केला गेला तर फक्त 8च धावसंख्या हा स्कोर आपला पहिल्या षटकामध्ये बनला गेला आहे ना, हे खऱ्या अर्थाने मानून चालावं लागेल. इथनं धावसंख्या बनल्या गेल्यात 12. टीमची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये वाढवली गेली होती राकेशने, त्याच राकेशला परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर क्रमांक 3 वरती रुपेशला दाखल केलं गेलं. रुपेश आणि तुषार षटक क्रमांक 2, चिराग याच्या हातामध्ये. चिराग खऱ्या अर्थाने एक चांगला खेळाडू आहे. चिराग ठाकूर क्रमांक 2 वरती आलाय. यावेळेला गती चांगली होती, गतीचा उपयोग करत असताना ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते आणि गुड फिल्डिंग. काही दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. मिड विकेटला नक्कीच फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, त्या ठिकाणी रितेश होते आणि काही दर्जेदार करत आणि क्षेत्ररक्षण. कालच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही तेच पाहिलं, काकडवल सी टीमच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं. नजरेचा हा खेळणा क्रिकेटचा असतो, ते दाखवलं गेलं रितेशने, आणि आपल्या टीमसाठी खऱ्या अर्थाने या 4 धावसंख्या उपयुक्त वाचवल्या गेल्यात. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली. मिड विकेटला नक्कीच फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान फटका चांगला होता, परंतु 2 धावसंख्या वाचवल्या गेल्या. यावेळेला पूल केला गेला, विकेट मिळू शकते कदाचित चिराग ठाकूरला. फिल्डरवर त्या डाऊन दी बॉल शॉटमध्ये स्क्वेअर लेग घेतली गेली, कॅच संपेल या ठिकाणी फलंदाजाची केली आणि लागतो हा झटका 14 आकड्यावरती दुसरा टीम बॅटिंग करणाऱ्या जांभिवलीपाडा क्रिकेट संघाला. ऑन साईडला खेळले होते, शॉटमध्ये स्क्वेअर लेगला जे फिल्डर होते त्यांच्या अगदी डोळ्यासमोर हा खऱ्या अर्थाने झेल होता. आणि जो षटकार वाचवला ना रितेशने, खऱ्या अर्थाने त्यानंतर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु तुषारी आघाड्याला गेलेले बाद होत आहेत.
थांबून खेळण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला, बॉटम हँडचा वापर पहिल्याच बॉलवरती करत असताना इथं आली सिंगल. पहिलाच बॉल त्यांनी चिराग ठाकूरचा फेस केला, सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 15 ऑन बोर्ड, एकावर 5-15. 5 षटकांची ही मॅच आहे, 30 बॉलची मॅच. अधिक 4 धावसंख्या पॅनलाइज आहे. टीम जांभिवलीपाडा 2 गडी ना महत्त्वाची गमावल्या गेल्यात. तुषारने सुरुवात केली, सांभाळलं गेलं. त्या ठिकाणी राकेशने सुरुवातीलाच त्याच्या बॅटमध्ये एक षटकार तुम्ही पाहिला होता, त्याला शमवण्याचं काम केलं करणने आणि त्याच्यानंतर चिरागच्या खात्यामध्ये तुषारची विकेट आहे. विकेटने खेचला गेला फटका, धावा चांगल्या मिळतील. बॅटच्या रिदममध्ये स्लॉटमध्ये विकेट प्लॉटमध्ये पाठवला गेला आणि बॉल तुम्हाला सरळ पाहायला मिळाला. 6 धावसंख्येसाठी षटकार. धावसंख्या 21, 21 या आकडावरती पोहोचत असताना क्रमांक 4 वरती विशाल गेल्यात. विचार केला गेला तर भावेश पाठारेचे खऱ्या अर्थाने जवळचे मित्र आहेत आणि भावेश पाठारे कडनं नक्कीच त्यांना या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. षटकार आलाय चिराग ठाकूरच्या खऱ्या अर्थाने अगेन्स्ट असताना. चिराग ठाकूरना एक खऱ्या अर्थाने कमबॅकीचा गोलंदाज आहे, त्याच्यावरती प्रहार केला जातोय आणि षटकार आलाय त्याच्या अगेन्स्ट. थांबून खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय हा बॉल. 38 सर्कलचं जे रिंगण होतं ना ते भेदू शकले नाही. फटका खऱ्या अर्थाने सुरेखरित्या होता. बॉलच्या मिनिटमध्ये हा फटका खेळला गेला, वाईट यॉर्कर केला गेला चिराग ठाकूर याने. खरं त्याने ना रणनीती सातत्याने चिराग आखत असतो, त्यालाही माहिती आहे आपण आपल्या टीमचा मुख्य गोलंदाज आहोत. आपल्यावरती जर प्रहार झाला ना तर येणाऱ्या गोलंदाजावरती साहजिकच प्रहार होणार आहे. त्याच्यामुळे षटकारानंतर कमी धावसंख्या आपल्याला खर्च करायचा आहेत हे जाणलं गेलं. चांगल्या बॉलची पिचिंग, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. त्या बॉलवरती आली सिंगल आणि टीमची धावसंख्या 22 या आकडावरती. चांगली रंगलेली मॅच. जांभिवलीपाडा टीम म्हटलं गेलं तर अनेक सारे खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत आणि सोनारपाडा टीम म्हटली गेली ना तर सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणली जाणारी ही टीम. शेवटचा बॉल चिराग ठाकूरचा, ओव्हर द विकेट. यावेळेला लो फुलटॉस पहा, गती कमी गेली. टप्पा जर पाहिला गेला तर अगदी पुढे ठेवण्यात आला होता, परंतु लो फुलटॉस बनवलं. परत पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते रितेश आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी उचलला गेला हा बॉल, फेकला गेला स्ट्रायकर एंडवरती. परंतु दरम्यान जर आपण पाहिल्या गेल्या तर या धावसंख्येला रोख लावू शकले नाही. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि या 2 षटकांच्या अखेरीनंतर जिथे बॅटिंग करते टीम आदर्श 11 जांभिवलीपाडा, तिची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 19 या आकडावरती खऱ्या अर्थाने पोहोचली जाते. आजचा ना खऱ्या अर्थाने इतिहास खूप सुरेखरित्या आहे, कारण आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला गेला तर तारीख जरी 26 फेब्रुवारी असली ना तर एक अशा खऱ्या अर्थाने महान व्यक्तीचा जन्म आजच्या दिवशी झाला होता, ज्याने अनेक साऱ्या गोष्टी मराठी भाषेतून समजवल्यासुद्धा गेल्या आणि त्यांच्या लेखणीतून लिहिल्यासुद्धा गेल्या. विनायक दामोदर सावरकर खऱ्या अर्थाने यांची पुण्यतिथी आहे आणि जर आपण विचार केला गेला ना तर त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला होता. खऱ्या अर्थाने मृत्यूस्थळ त्यांचं मुंबईमध्ये झालं. परंतु जर आपण पाहिलं गेलं ना, माफ करा 24 धावसंख्या आहेत. जर आपण पाहिलं गेलं तर अनेक साऱ्या गोष्टी ना त्यांनी आपल्या लेखणीतून लिहिल्यासुद्धा गेल्या. तब्बल विचार केला गेला तर 41 पुस्तकं त्यांनी लिहिलं गेलं. त्यामध्ये अंधश्रद्धा भाग 1, भाग 2, संगीत उत्तरक्रिया, त्याच्यानंतर संगीत उशाप, त्याच्यानंतर ऐतिहासिक निवेदन, काळे पाणी, क्रांतिघोष, असे असंख्य सारे पुस्तकं खऱ्या अर्थाने त्यांनी लिहिले गेलं होतं. आणि 2 गाणे ना तुम्ही सातत्याने अनेक सारे डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकतात, ते म्हणजे तानाजीचा पोवाडा असेल, त्याच्यानंतर जयोस्तुते असेल आणि त्याच्यानंतर हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा हा खऱ्या अर्थाने लेखसुद्धा त्यांनी लिहिला होता. 10,000 पेक्षा जास्त पाने मराठीमध्ये भाषेमध्ये नक्कीच त्यांनी लिहिली गेली आणि खऱ्या अर्थाने 1500हून जास्त इंग्रजी भाषेत लिहिली गेलेली पुस्तकं खऱ्या अर्थाने त्यांची अनेक साऱ्या पुस्तकागृहामध्ये गाजताना तुम्हाला पाहायला मिळाली. त्याच खऱ्या अर्थाने महान व्यक्तीचा आज एक खास सोहळा आहे, म्हणजेच ते नाव विनायक दामोदर सावरकर. त्यांचं नाव घेताच एक षटकार आला. जर विचार केला गेला तर हा षटकार प्रथमच्या अगेन्स्ट खेळला गेला रुपेशच्या बॅटमधनं. हा दुसरा षटकार आला आणि वैयक्तिक तो खेळतो 14 या धावसंख्येवरती आणि टीमची धावसंख्या 30 आहे. बहुत तयार. यावेळेला ऑन साईडला उचलला गेलाय, इथनं विकेट मिळू शकते. या कॉट ऑन बॉल प्रथम वळतात, आय विल टेक कॉन्फिडंट होता आणि कैस कॉन्फिडंट कलेक्ट केला गेलाय. कॉन्फिडंटली ही झेल स्वीकारत असताना ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं 2 षटकार आले इंडिव्हिज्युअल, 14 धावसंख्या त्यांनी बनवल्या गेल्या, तोच रुपेश आता माघारी.
1630 रोजी त्या राजाचा जन्म झाला. आईचे स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जिजाऊंच्या पोटात होते शहापूरमधल्या खऱ्या त्याने माऊली गडावरती, तेव्हा जिजाऊ माता होत्या. थोडंसं शहाजी राजांना ते धोकाबद्धग्रस्त नक्कीच तो किल्ला वाटला. त्याच्यानंतर शिवनेरी वरती शिवरायांचा जन्म झाला. उदयबानसारख्या क्रूर सरदाराला जिवंत फाडलं आणि त्याची वचक खऱ्या अर्थाने दिल्लीपर्यंत होती. तेव्हापासून म्हटलं जातं की दिल्लीची ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. स्ट्रायकिंगवरती फेकी गेली. या बॉलवरती कदाचित सिंगल आली आहे. रतन मानेरकर यांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाही आहे. सिंगलने टीमची धावसंख्या वाढत असताना धावसंख्या आता तब्बल जाऊन पोचली आहे. ती म्हणजेच आपण जर विचार केला गेला तर 31 या आकडावरती. 2 षटकामध्ये ना खूप चांगल्या धावसंख्या होत्या. 2 षटकामध्ये होत्या धावसंख्या 24. जिथे बॅटिंग केलं जांभिवली टिवारा टीमने. एक षटकार आला प्रथमच्या अगेन्स्ट रुपेशच्या बॅटमधनं, त्याला लगेच थांबवण्याचं काम केलं. त्या षटकामध्ये अजून एक सिंगल आली म्हणजे 7 धावसंख्या या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात षटक क्रमांक 3ऱ्यामध्ये. प्रथमला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं कारण मॅन्डेटरी पॉवरचं षटक समाप्त झालं होतं. त्या षटकानंतर ना तुमच्याकडे एक वेगळी पर्वणी असते की फिल्डिंग डिपार्टमेंट 5 बाहेर असतात. त्यानंतर तुम्ही गॅपशॉट सिलेक्शन जास्त करू शकत नाही. तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. तो मोठ्या फटक्याचा ना प्रयत्न केला गेला होता. फलंदाज रुपेश यांनी त्याला लगेचच थांबवलं गेलं प्रथमच्या माध्यमातून. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जो डावखुऱ्या त्याचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे टीम जांभिवली पाड्याच्या माध्यमातून. शफल झालंय, आधी पुढे गेले, नंतर बॅकफुटला आले. बॉल स्लाइस करायचं होतं. कव्हर पॉईंट स्वीपर कव्हर या दरम्यान त्यांना खेळायचं होतं. परंतु पडल्यानंतर थोडासा वेगाने हा बॉल हाताळला गेला प्रथमच्या माध्यमातून आणि हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला पहा ज्या दिशेने नक्कीच फटका खेळायचा होता ना त्या दिशेने आता खेळला गेला खूपच वेगाने. प्रेक्षकांमध्ये हा बॉल डिक्लेरेशनच्या माध्यमातून नक्कीच मिळेल सिंगल आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 32 या आकडावरती. रूल्स अजून या क्रीडांगणाची नक्कीच तुम्हाला सांगतोय. 2 खऱ्या अर्थाने फ्लॅग आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्या फ्लॅगच्या जर आतमध्ये बॉल त्या सेशनमधनं जर गेला ना तर तिथे डिक्लेरेशनची एक दावा आहे. ही गोष्टीसुद्धा नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला नक्कीच करून देतो आणि ही दखल तुम्ही घ्यायची. यावेळेला पुन्हा एकदा त्या दिशेने परंतु फक्त दिशा देण्याचं काम. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जोराने प्रहार केला गेला नाही. बॉल आला, बॉलची गती पाहिली गेली, वाट पाहिली गेली, वाट लावली गेली आणि बॉलला सरळ पाठवलं गेलं. डीपिच कव्हर पॉईंट सी मारेशी पार. शेवटच्या बॉलवरती प्रथमच्या अगेन्स्ट चौकार. ची नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुमच्यापर्यंत सांगायचं झाला ना तर खऱ्या अर्थाने आभालाची एखादी कागदपत्राची वही आणि समुद्राचा शाई जरी बनवली ना आणि ती खऱ्या अर्थाने पेनामध्ये टाकली ना तरी त्यांची ख्याती सांगणं त्या पुस्तकावरती खऱ्या अर्थाने कमी पडेल. कारण रयतेचा विचार केला गेला. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भवानी तलवार हातामध्ये घेतली. अगदी मुघलांना ना नास्तोबूत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अनेक साऱ्या किल्ल्यांचं संवर्धन केलं. शिवपुत्र संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना तर असंख्य सारे किल्ल्यांना त्यांनी रोखलेसुद्धा गेले, राखलेसुद्धा गेले आणि त्यांचं संवर्धनसुद्धा केलं गेलं. याच गोष्टीची मी उपमा केली गेली होती की उदयभानसारख्या क्रूर सरदाराला त्यांनी जिवंतपणे फाडलं. ती वचक दिल्लीपर्यंत पोचली गेली आणि तेव्हापासून म्हटलं जाऊ लागलं की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. अफजल खानाची भेट घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जायचं होतं. त्यावेळेला ना 1 वर्षापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी ती खऱ्या अर्थाने प्लॅनिंग आखली गेली होती की कसं जायचं, कोणाला सोबत न्यायचं, काय करायचं आणि आपल्यावरती हल्ला झाल्यानंतर आपला बचाव कसा करायचा ना ही 1 वर्षापूर्वी त्यांनी प्लॅनिंग केली गेली होती. महालामध्ये गेले. समोर अफजल खान होता. अगदी देही यष्टी असलेला 300 किलोच्या वर त्याची वजन देही यष्टी. जेव्हा राजाला त्यांनी आलिंगन दिलं ना तेव्हा खऱ्या अर्थाने दगा केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं गेलं की आपल्यावरती हा दगा होतो, अन्याय होतोय. लगेच बिचवा त्याने हातामध्ये घेतला. तो पोटामध्ये नक्कीच घातला गेला आणि ती आतडंसुद्धा बाहेर निघाली होती. म्हणून खऱ्या अर्थाने ना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अंगावरती येतो ना खऱ्या अर्थाने काटा येतो. कारण 33 कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवत आला. महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणाऱ्या त्या शिवाला करोडो तोफांचा आणि लाखो मानांचा या महाराष्ट्रामध्ये घेत असलेला प्रत्येक मोकळ्या श्वासासाठी ज्यांनी पूर्णपणे आयुष्य वेचलं ना ते नाव
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयतेच्या मनावरती आणि इतिहासाच्या पानावरती राज्य करणारा राजा एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते संगीत नक्कीच तुम्ही डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. वळतो मॅचकडे. षटक क्रमांक 4 चिराग ठाकूर यांच्याकडे नक्कीच 4थं षटक असेल, ज्यांच्या टी शर्टवरती तुम्ही 11 हा आकडा परिधान होताना पाहिला आहे. बहुत तयार. ओव्हर द विकेटने उचलला गेलाय. फटका चांगला आहे. धावसंख्या चांगल्या मिळते. फिल्डर डाउन दी बॉल, परंतु त्याच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पे दस्तक और बॉल का भेज दिया मिड विकेट सीमा रेषे पार. इट इज अ कडका. मिड विकेटला त्याला पाठवला गेला आणि ज्या रीतीने बॉल आणि चेंडूचा संपर्क झाला ना, तेव्हा एक सॉफ्ट साऊंड होता की टक, आणि तेव्हाच कळायला गेलं की हा बॉल नक्कीच तुम्हाला सीमारेषे पलीकडेच पाहायला मिळेल. चांगलं एक्झिबिशन होतं, चांगली नजर होती. फटक्याचं खऱ्या अर्थाने सिलेक्शन मिड विकेटला केलं गेलं आणि धावपलकावरती षटकाराच्या साह्याने आता धावसंख्या पोहोचल्या गेल्यात 42 या आकड्यावरती. चिराग ठाकूरला ना आता कमबॅक करावा लागेल, कारण ज्या अर्थाने आपण या मॅचचं समीकरण पाहिलं गेलं, पहिल्या मॅचमध्ये बाले टीम विजयी झाली, त्याच्यानंतर कर्ण 11 वाडेकर विजयी झाली दुसऱ्या मॅचमध्ये. तिसऱ्या मॅचमध्ये जुईन नांदुरकी जो भिवंडीचा संघ आहे तो सुद्धा खऱ्या अर्थाने पुढे सरसावला आणि आता या मॅचमध्ये 42 धावसंख्या कंप्लीट होत असताना पुढे सरकतीये टीम जांभिवलीपाडा क्रिकेट संघ. 42. होता तयार. अजून एक फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. 3 षटकामध्ये ना तुम्ही तब्बल 12 धावसंख्या पाहिल्या. प्रत्येक षटकामागे एक विकेट आलाय. 12 धावसंख्येचा विचार केला गेला तर 36 झाला. पहिल्याच बॉलवरती आला षटकार झाला 42 आणि डिक्लेअरची म्हणजेच 43 धावसंख्या झाल्यात. एक सिंगल आली आहे. आता ना कमबॅकीच्या अनुषंगाने ना चिरागला सातत्याने ऑप्शनवरतीच बॉल फेकावे लागतील, कारण त्यालाही माहिती आहे पहिला बॉल लेग स्टंपवरती फेकला आणि जो षटकार खऱ्या अर्थाने रुपेश बॅटमधून आला होता ना चिरागच्या अगेन्स्ट, तोही लेग स्टंपवरतीच बॉल होता. म्हणजे रणनीती कुठेतरी पाहावी लागेल, बॉलचा टप्पा कुठेतरी हेरावा लागेल. ॲज अ फास्टर बॉलर ना चिराग ठाकूर आहेत, परंतु अजूनही त्याला टप्पा ना नियंत्रित ठेवता आला नाही. एक बॉल वाईटचा त्यांनी प्रवास केला, प्रवास सक्सेसफुल झाला. आणि जेव्हा आपण प्रवास करण्यासाठी एखाद्या रस्त्यावरती उतरतो ना, तेव्हा त्या रस्त्यावरती खड्डे, ऊन, वारा, पाऊस हा झेलून आपल्याला आपला प्रवास सुखरूप करावा लागतो. तो सुखरूप प्रवास आता करायचा असेल ना, तर इथनं काय गरजेचं आहे तर कमबॅक चिराग ठाकूरसाठी आणि आपल्या टीमसाठी. ऑप्शनवरती बॉल सांगितलेलं खऱ्या अर्थाने केलं गेलं. म्हणजे आपला फिल्डर डायरेक्ट हिट झाला असता, फलंदाज बाद होऊ शकलेच. ते प्रश्नचिन्ह होता त्या ठिकाणी. कलेक्टिंग सुरेखरित्या झाली आणि इथनं सिंगल एकवटच असताना टीम पुढे सरकतीये 44 या आकड्यावरती. हेच करायचं आहे आता, कारण चिरागला माहिती आहे 5 षटकांची मॅच आहे. 4थं षटक आपल्यावरती आहे. एक बॉलवरती षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. त्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना तर इथनं कमबॅक करण्याच्या अनुषंगाने जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज येईल तेव्हा ऑफस्टम्पवरती बॉल, त्याच्यासमोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज येईल तेव्हा ट्रान्स चेंज करून मी ऑफस्टम्पवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेन, हे मानलं गेलं चिराग ठाकूरने. आणि आता अँगल चेंज करत असताना आधी ओव्हर द विकेटने होते, त्याच्यानंतर आता गोलंदाजी करतील राऊंड द विकेटने. उजव्या हाताचे चांगले गोलंदाज आहेत. फॅन फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती त्याचे नक्कीच जास्त आहेत, परंतु या मॅचमध्ये फॅन फॉलोअर्स वाढवायचे असतील तर आता इथनं करावं लागेल कमबॅक आपल्या टीमसाठी. या वेळेला बॉल चांगला आहे, ऑन साईडला धाडला गेलाय. लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी अगदी जमिनी समांतर बॉलला फील्ड करतात. एकच ॲक्शनमध्ये डायरेक्टली फेकी केली गेली चिरागच्या हातामध्ये आणि अजून एक सिंगल एकवटत असताना टीमची धावसंख्या 45 या आकड्यावरती. आयुष्यना छान आहे पण लहान आहे, रडतोस काय वेळा लढण्यात शान आहे. काट्यांची फुलांची झुलती कमाने उचलून घे हवे ते, दुनिया इथे दुकानं आहे. जगणं निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. इथनं संघर्ष केला चिरागने, परंतु तो संघर्ष ना आता सुखरूप होताना पाहायला मिळतो त्याच्या बॉलिंग ट्रॅकवरती असताना. या आपल्याला शॉर्ट ऑफ लाईन गरज काय होती, सर्व काही सुरळीत चाललं होतं. ऑफस्टम्पवरती बॉल सातत्याने पिच केला, डॉट बॉल झाले, एक सिंगल आली, परंतु आता शॉर्ट ऑफ लाईनचा वापर केला गेला, सरळ फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषे पार आणि चिराग ठाकूरच्या अगेन्स्ट हा दुसरा षटकार. अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि शॉर्ट ऑफ लेंथ म्हटलं गेलं ना तर एका भंडाऱ्यामध्ये अगदी विनामूल्य जसं जेवण जेवण ना तशी ही पर्वणी असते. पर्वणी होती शॉर्ट ऑफ लाईन. बॉल अगदी नजरेने हेरला गेला, बॅटवरती मिडल केलं गेलं आणि खऱ्या अर्थाने याच बॉलसाठी तर फलंदाज सातत्याने तग धरून असतात. पावलांचा वेग थोडाही नव्हता. शॉटचं सिलेक्शन ऑन साईडलाच फक्त होतं. बॅट हायवेमध्ये स्विंग केली गेली आणि बॉलला पाठवलं गेलं स्क्वेअर लेगला. बॉलवरती आला षटकार. टीमची धावसंख्या तब्बल पोहोचत असताना 51 धावा.
5 षटकांची मॅच आहे. आपण असं ग्राह्य धरतो की 5 षटकांच्या मॅचमध्ये 45 ते 50 धावसंख्या तुमच्यासाठी चांगल्या असतात, परंतु या नक्कीच मॅचमध्ये तुम्ही 4 षटकांच्या अगदी चालू असताना एक बॉल अजूनही शिल्लक आहे, म्हणजे 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करते टीम जांभिवली पाडा. या वेळेला फटका स्लाइस केला गेला आहे, परंतु सिंगलच मिळेल. एका गोष्टीचा विचार करायला हवा होता. आता षटक क्रमांक नक्कीच संपन्न झालाय की डावखुऱ्यात त्याचा फलंदाज होता, त्याच्यासाठी राऊंड द विकेटने हा अँगल ठीक होता, परंतु जेव्हा उजव्या हाताचा खेळाडू आला अँगल चेंज करायला हवा होता, ओव्हर द विकेटने गोलंदाजी करायला हवी होती, परंतु ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली ना त्याच्यावरती षटकार आला. त्यानंतर नक्कीच मन डायव्हर्ट झालं, त्या ठिकाणी केला गेला राऊंड द विकेटने बॉल. त्यावेळेला आली सिंगल. टीमची धावसंख्या तब्बल जर आपण पाहिली गेली तर 52 या आकड्यावरती नक्कीच आता पाहायला मिळते. वस करीम बाई तू उभी बांधा. तुम्ही पाहू शकता 3 खऱ्या अर्थाने प्रेक्षक कक्ष आहेत. आमचे लाडके प्रेक्षक कक्ष पहा, अगदी मॅच आनंद त्या ठिकाणी घेत असताना हा कक्ष तुमच्यासमोर श्री खामदेव बाबा प्रसन्न स्टँड, ज्या स्टँडमध्ये नक्कीच प्रेक्षक अनेक सारे तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या स्टँडच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा असलेला नक्की झेंडा आहे. त्यानंतर आई गावदेवी स्टँड हा एक स्टँड पाहू शकता. त्या स्टँडमध्ये काहीसे खेळाडू काहीसे प्रेक्षक नक्कीच या मॅचचा आनंद घेतात. शेवटचं षटक त्या ठिकाणी स्वानंद यांच्याकडे. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाही. त्यांना माहिती आहे की धावसंख्येचा ना ओघ अगदी एका नदीप्रमाणे वाहतोय, त्याच्यामुळे त्याला जर संत ठेवायचं असेल तर एखादा बाण ना आपल्याला घालावा लागेल. तो बाण कशाने घातला गेला तर सुरुवातीला जो षटक क्रमांक मागला ठरला 12 धावसंख्येचा, पाहिलं त्या ठिकाणी करण, त्या ठिकाणी चिराग आले, प्रथम आले चिराग, पुन्हा एकदा सेकंड सेशनमध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये आले, त्याने धावसंख्या केल्या खर्च 16. त्यानंतर ना कमबॅक करायचा होता स्वानंदला. त्याच्या पाठीवरती एक थाप ठेवली गेली की ज्या मॅचमध्ये आपल्याला अस्तित्व टिकवायचं आहे आणि ज्या मॅचमध्ये आपल्याला कमबॅक करायचं आहे ना, त्या कमबॅकीसाठी मी मैदानाच्या आतमध्ये तुला पाठवलं आहे, परंतु तुला ना या प्रवासावरती सुरेख चाळावं लागेल, उतरावं लागेल आणि तो प्रवास यशस्वी संपन्न करावा लागेल. तेच पाहिलं गेलं. स्वानंदच्या पहिल्याच बॉलवरती आली विकेट, जिथे विकेट आपल्याला पाहायला मिळाले सागरची, ज्या सागरच्या बॅटमध्ये तब्बल 6 धावसंख्या बनल्या गेल्या. परंतु ना आता विशालकडे खऱ्या अर्थाने नजरा असतील टीम राकेश मात्रे 11 सोनारपाड्याच्या, कारण विशालच्या बॅटमधनं 2 षटकार आलाय, 2 दुहेरी धावसंख्या, 4 एकेरी धावसंख्या आल्यात. म्हणजेच या धावसंख्येना वाढवण्याचं काम ना विशालने केल्यात, परंतु त्या विशालला आता टार्गेट करण्याचं काम इथनं करेल का स्वानंद. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडीशी विखुरलेली, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, त्याच्यानंतर डीप काऊ कॉर्नरला सुद्धा फिल्डर आहे. आणि स्पेशली फिल्डिंग पोझिशनचा विचार केला गेला ना तर ऑन साईडला 4 फिल्डर आणि ऑफ साईडला लॉंग ऑफला फक्त 1 फिल्डर आहे. नाहीतर तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाहतात, परंतु ही रणनीती कदाचित लेग स्टंपवरची असू शकते. आणि यस, तेच चालू आहे, कारण ज्या अर्थाने फिल्डिंग पोझिशन सजवली गेली ना, आता पहा स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे, एक फिल्डर मिड विकेटला, त्याच्याजवळ एक काऊ कॉर्नर, आणि अगेन्स्ट जर पाहिलं गेलं ना तर अगदी लॉंग ऑनला वायडिशमध्ये एक फिल्डर आहे. म्हणजे सातत्याने ना स्वानंद लेग स्टंपवरती बॉल टाकण्याची खऱ्या अर्थाने जास्त प्रयत्न करणार या मॅचमध्ये. तेच मैदानामध्ये नक्कीच तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी व्हाईट बॉल आला, पहिल्या बॉलवरती आली खऱ्या अर्थाने विकेट स्वानंदच्या खात्यामध्ये. त्याच्यानंतर व्हाईट बॉल, टीमची धावसंख्या 53. ओव्हर द विकेट. यावेळेला ऑप्शनवरती बॉल होता, फायदा नक्कीच मिळेल कारण फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे. मी आधीच म्हटलं होतं की 4 फिल्डर तुमचे डीपमध्ये ऑन साईडला आहेत, फिल्डर लॉंग ऑफला फक्त एकच आहे. एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर पूर्णपणे खुला आहे. आणि स्वीपर कव्हर टू लॉंग ऑफचा विचार केला गेला ना तर इथे तुम्हाला बाउंड्री मिळू शकते. तुम्ही स्वीपर कव्हरच्या त्या साईडला कव्हर असेल, पॉईंट असेल, त्या थर्डमॅन क्षेत्रामध्ये असेल, डिक्लरेशन झोनच्या माध्यमातून तुम्ही सिंगल बनवू शकता, परंतु डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफला तुम्हाला 4 धावसंख्या नक्कीच मिळतील. हा चौकार आलाय, टीमची धावसंख्या चौकाराने 57 या आकडावरती. स्वानंदचं स्वागत केलं गेलंय. तर आमचे लाडके खेळाडू देवा शिसवे नक्कीच जरा या आयोजन करते तुम्हाला बोलवत आहेत. टीमची धावसंख्या 57 आहे, 57 ऑन बोर्ड. टार्गेट ना आता खऱ्या अर्थाने मोठा रचावा लागेल टीम स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा टीमला. स्वप्न ना तुम्ही पाहिलेले कधीच तोडू नका. त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना अनेक साऱ्या संघर्ष, अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला खऱ्या अर्थाने जवळून
सहन करावे लागतात. सहन करणाऱ्या गोष्टी ना त्यांच्याचमध्ये असतात, ज्या खऱ्या अर्थाने यशस्वाचा पाठलाग करण्यासाठी कमकुवत नाही तर अगदी जलद रीतीने करण्याचा प्रयत्न करत असतात. ओव्हर द विकेटने फुल्लर लेन खोदून काढला गेलाय. ऑन साईडला लॉंग ऑन फिल्डर त्या ठिकाणी वळतात. ऑरेंज कॅप त्या ठिकाणी 11 आकडा त्यांच्या नक्कीच टी शर्टवरती परिधान आहे. ते फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. या बॉलवरती आली सिंगल, जी पाहिली हर्षलच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या पोहोचते त्या ठिकाणी 57 वरून 58 या आकड्यावरती. आणि षटक क्रमांक त्या ठिकाणी 5वं चालू असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत स्वानंदचे. चांगली रणनीती आहे. बॅटिंग करत असताना पेनल्टीने 4 धावांनी पॅनलाइज केलं गेलं आहे. म्हणून ना या येणाऱ्या 3 बॉलवरती ना एखादा षटका पाहिजे टीम जांभविली पाड्याला. ओ द विकेट शॉट ऑफ लेंथ होता, व्यवस्थित बॅटवरती नाही. चिराग ठाकूर त्या ठिकाणी बॉलवरती आले, फेकी केली गेली नॉन स्ट्राईक इनवरती. थोडासा कदाचित ना बॉल उशिरा कलेक्ट झाला, परंतु 2 धावसंख्येचा कोणत्याही प्रकारे पाहिलं गेलं तर योगदान या बॉलवरती भेटला नाही. आली आहे सिंगल. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळते 59 आकडावरती. 59 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका ना कदाचित कमी खर्च केला ना स्वानंदने ते हे षटक थोडंसं कमबॅकीचं राहील. यावेळेला फुल लेन पुन्हा एकदा चिराग ठाकूर चुकी करणार नाहीत, कारण त्यालाही माहिती आहे माझ्या ओव्हरमध्ये ज्या जास्त धावसंख्या खर्च झाल्यात ना त्या धावसंख्येना आपल्याला रोख लावायचा आहे. खऱ्या अर्थाने खेळाडू ना खूप सुंदररित्या आहे. त्याच्या अंगामधली गुणवत्ता बॅटमधला क्लास तो नेहमी सिद्ध करत असतो, परंतु बॉलिंगवरची जी भेदकता आहे ना ही 4थ्या षटकामध्ये तो ठेवू शकला नाही. 16 धावसंख्या त्यांनी खर्च केला गेल्या, परंतु बॅटिंगमधली आक्रमकता ना त्याची तो खेळपट्टीवरती येईल ना तेव्हा तुम्हाला पाहायलाच मिळेल. चांगला खेळाडू आहे. अगदी पाहिलं गेलं तर या धावसंख्या त्यांनी रोखल्या गेल्या. आणि आता शेवटचा बॉल या इनिंगमधला स्वानंद होता तयार. यावेळेला चांगला बॉल होता. सिंगल जरी आली ना तरी बेनिफिटमध्ये आहे त्या ठिकाणी टीम. राकेश परतेचा सोनारपाडा इथनं घाई झाली, मिसफील्ड झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावेने. गरज खऱ्या अर्थाने होती का? एक सिंगल झाली होती, मग डायरेक्ट हिटचा प्रयत्न का होता हे खऱ्या अर्थाने समजायला हवं होतं एस टी रक्षकाला. इथं फर्स्ट इनिंग कंप्लीट झालेली आहे. पहिल्या सत्रामध्ये बनल्या गेल्या धावसंख्या 62, 63 धावसंख्येचा त्या ठिकाणी माफ करा 62 धावसंख्या झालेल्या आहेत. आणि 63 धावसंख्येचा खऱ्या अर्थाने आता यशस्वी पाठलाग करावा लागेल 30 बॉलमध्ये. तुमच्याकडे ना एक टार्गेट आता सुरेखरित्या ठेवलं गेलेलं आहे. जर आपण 63 धावसंख्या पाहिल्या गेल्या, 30 बॉलची मॅच जर पाहिली गेली तर प्रति षटकामागे ना तुम्हाला 12.60 धावसंख्या बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने 62 धावसंख्या 63 आहेत. 4 धावसंख्येची खऱ्या अर्थाने पॅनल्टी आहे. म्हणजे विचार केला गेला तर याच मॅचमध्ये तुम्हाला 59 बनवायचे. तसंच म्हणून चालावं लागेल टीम सोनारपाड्याला. 4 धावसंख्येने पॅनलाइज त्या ठिकाणी केलं गेलं आहे. ड्रेस कोड कंपल्सरी होता. तो ड्रेस कोड खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये तुम्हाला जांभिवली पाड्याचा पाहायला मिळाला नाही. तर जांभिवली पाड्याला या गोष्टीची दखल घ्यायला हवी होती की जांभिवली पाडा म्हटलं गेलं तर एक यशस्वी आयोजकसुद्धा आहेत. आयोजनामध्ये काय असतं, आयोजनामध्ये आपण काय केलं पाहिजे, डिसिप्लिन कशा प्रकारे ठेवली पाहिजे, संघ किती लवकर आल्या पाहिजेत ना या गोष्टीची दखल ठेवायला हवी होती, परंतु ही ठेवली गेली नाही. ड्रेस कोड त्याच्यामुळे लेट या क्रीडांगणावरती आले, त्याच्यामुळे 4 धावसंख्येने टीम जांभिवली पाडा त्या ठिकाणी पॅनलाइज आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला प्रेक्षणीय पाहायला मिळेल अंबरनाथ वॉरियर्स वर्सेस अंबरनाथ चॅलेंजर्स. गुरु भोईर आणि रुपेश केणे या टीमचे कॅप्टन आहेत. तर टॉस करण्यासाठी तुम्हाला लगेचच यायचं आहे. नक्की त्यांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. स्क्वॉड पाहू शकता आपण अंबरनाथ वॉरियर्स 11चा. गुरु भोईर टीमचे कॅप्टन आहेत. त्यानंतर निलेश पाटील, महेश पाटील, बालकृष्ण पाटील, ज्ञानदेव पाटील, गजानन पाटील, अल्पेश तरे, निशांत पाटील, राजन पाटील, सूरज पाटील, ज्ञानेश्वर पाटील असा नक्कीच स्क्वॉड आहे अंबरनाथ वॉरियर्स 11चा. त्याची या विरोधामध्ये नक्कीच अंबरनाथ चॅलेंजर्स 11 आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामध्ये रुपेश केने, एकनाथ भोईर, बाळा पाटील, कैलाश भोईर, विलास पाटील, अनिल देवने, बबलू पाटील, दीपक पाटील, हरीश पाटील, बाबू मुकणे, त्याच्यानंतर रमेश भंडारी असा खऱ्या अर्थाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल अंबरनाथ चॅलेंजर्सचा. प्रत्येक शृंखलेमध्ये ना एकतरी प्रेक्षणीय मॅच व्हायलाच हवी, कारण दुपारच्या काहीशा सत्रामध्ये अनेक साऱ्या टीम्स थोड्याशा पाहिलं गेलं तर क्रिकेटचा खेळ खेळत असताना थोड्याशा रेस्टची त्यांनाही गरज असते. ही वाट पाहत असतात की थोडीशी रेस्ट आपल्याला मिळावी, दुसरी रणनीती आखावी. त्या अनुषंगाने ही प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अंबरनाथ वॉरियर्स वर्सेस अंबरनाथ चॅलेंजर्स यामध्ये टॉस केला जातो. टॉस जिंकला गेलाय अंबरनाथ वॉरियर्स. गुरु भोईर यांनी नक्कीच टॉस जिंकला गेलाय. आता डिसिजन त्यांचा काय असेल, फिल्डिंगचा डिसिजन, बॅटिंग करावी लागेल टीम अंबरनाथ चॅलेंजर्सला. ही नेक्स्ट मॅच नक्कीच असेल प्रेक्षणीय मॅच. धावसंख्या 63 लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे.
ते म्हणजे प्रथम बॅटिंग करत असताना टीम जांभिवलीपाड्याने आणि स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा या टीमला बनवावे लागतील धावसंख्या 63. तर या 63 धावसंख्येचा यशस्वी पाठला होईल की त्या धावसंख्या डिफेन्स होतील. भिवंडी विभागामधनं जुईन आंदुरकी टीम इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळाली, परंतु जुईन आंदुरकी टीम एक समालोचन सुद्धा नक्कीच खऱ्या अर्थाने घडवला गेला आहे. खूप चांगल्या प्रकारे समालोचन सातत्याने भिवंडी विभागामध्ये आम्ही जातो त्यावेळेला नक्कीच समीर यांची चर्चा होतच असते आणि खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जशा प्रकारे कॉमेंट्री असते ना, जशा प्रकारे समालोचक असतं ना, तशा प्रकारे भिवंडीमध्ये 2च समालोचक आहेत. ते म्हणजे समीर टाकरे आणि दुसरे म्हणजे पाहिलं गेलं तर अजय घरत. तेच नक्कीच समीर टाकरे तुमच्या समोर येतील या नेक्स्ट मॅचमध्ये. नक्कीच तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ आयोजित अंबरनाथ चषक 2022. धन्यवाद. Hello, check. Hello. Thank you so much, भागेश म्हात्रे मॅन फ्रॉम फालगाव मलंगाड विभागामधील एक अतिशय जाणकार असे हे समालोचक. सातत्याने या विभागामध्ये त्यांचा आवाज दुमदुमत असतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये कित्येकदा आपण त्यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाची जादू पाहत असतो. तर मॅन सामना रंगतोय दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून सर्वांना. निश्चितच सस्नेह नमस्कार. या गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी या अंबरनाथ गाव चषकामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय. टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी माझे सहकारी गुणलेखक मला सांगतायत 63 धावा इथनं बनवाव्या लागतील येणाऱ्या 5 षटकांमध्ये. गोलंदाज या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा पंच व्हाईट बॉलची खून करतायत. मिळेल एक अवांतर धाव. अतिरिक्त धावेनं मात्र धावांना सुरुवात इथे होत असताना खऱ्या अर्थानं या विभागामध्ये फर्स्ट टाइम कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. रिझन होतं खरं तर क्रिकेट खेळण्याच्या कारणाने या इथपर्यंत पोहोचलो. किरण पाटील, सूरज पाटील, जुन आंदुरखे आणि किरण पाटील, सूरज पाटीलचं एक नातं वेगळंच आहे. या दरम्यानचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ड्राईव्ह केलाय. कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव तिथे सहजगत्या जोडली गेली आणि एका धावेनं स्कोर 2 वरती जाऊन पोहोचले. यानंतर प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. ते आपण पाहिलं तर अर्धगोलाकार मैदान आहे. काही मर्यादा आहेत, सीमा आहेत मैदानामध्ये. त्या मर्यादा पाळून क्रिकेट खेळावं लागतं आणि जरूर प्रत्येक खेळाडू मी म्हणेल अंबरनाथ संघामधील ज्यांना अतिशय चांगली मेहनत ही स्पर्धा सफल करण्यासाठी इथे घेतली आहे. सामना रंगतोय सोनारपाडा विरोधात जांभिवलीपाडा या 2 संघादरम्यान. फार चांगली टोटल सुरुवातीला बॅटिंग करत असताना जोडली गेली. सोनारपाडा बी संघ सध्या चेस डाऊन करतोय. फार मोठं लक्ष असेल या विकेटवर. आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर थोडंसं लो स्कोर होतोय, परंतु इथे मात्र फार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. राऊंड द विकेट नाही ते स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील जोरदार केली जाते. यस, फिंगर अप. बॅट्समन आउट. फर्स्ट विकेट इज गॉन नाव. बॅक टू द डगआउट. चांगले संगीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. जे साऊंड सिस्टीम, आमचा आवाज देखील क्लीन तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि अतिशय नीट अँड क्लीन टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण सध्या पाहतोय. या स्पर्धेला संपूर्ण वर्ल्डमध्ये पोहोचवलं जाते. ज्या ज्या ठिकाणी यूट्यूब आहे, ज्या ज्या ठिकाणी स्मार्टफोन आहेत, त्या त्या ठिकाणी मात्र ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. फक्त टाईप करा अंबरनाथ गाव चषक 2022. जय भोले क्रिकेट संघ या स्पर्धेचे आयोजक आहेत, ऑर्गनायझर्स आहेत आणि यानंतर प्रेक्षीय लढतीमध्ये जरूर त्यामधील बरेचसे क्रिकेटर आपण या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार सागर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर हलकासे स्विंग पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवातीला बॅटिंग करत असताना चांगली टोटल स्कोरबोर्डवरती उभी केली आणि त्यानंतर पहिल्याच षटकापासून दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज करतायत. चांगली रणनीती. P1चं षटक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लॉंग ऑन एक लॉंग ऑफ
असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बोलत तयार, फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न केला, फिल्डर आहे मिड विकेटला, 30 सर्कलमध्ये थोडी चूक झाली, परंतु तदनंतर पहा चांगलं बॅकअप आणि रनआउटची आणखीन एक विकेट इथे मिळाली आहे टीम सोनारपाडा. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. थँक्यू DJ. अशा प्रकारचं संगीत खरं तर उत्साह आणि कुठेतरी ऊर्जा देतात. प्रत्येक युवकाच्या मनामध्ये कुठेतरी एक प्रेरणास्थान असलेले असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्यांचं हे गीत सध्या आपल्याला ऐकायला मिळतंय. सागर चांगले कमबॅक खरं तर सागरच्या माध्यमातून आज या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं आहे. जे फलंदाजांनी जी कन्सिस्टन्सी सातत्य आहे जरूर राखलं, तेच सातत्य आता गोलंदाज राखण्यामध्ये यशस्वी झालेत. क्रिकेटमध्ये तसंही सातत्य टिकवणं फार कठीण असतं. कन्सिस्टंट गोलंदाजी करणं किंवा फलंदाजी करणं फार कठीण असतं, परंतु इथे जांभिवली पाडा संघ चांगले कार्य करत असताना धावसंख्या धावफलकावरती 2 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकामधील अजूनही आपण पाहिले तर येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल फलंदाज. यावेळेस हा चेंडू इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये होते. खरं तर चेंडू वेगाने खेळायचं की सॉफ्ट हँडने खेळायचं, आणि अशामध्ये 2 धावा इथे जरूर मी म्हणेल पूर्ण केल्या जातात. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचा भाग असतो मित्रांनो क्रिकेटमध्ये. बऱ्याचशा वेळेला आपण पाहत असतो की ज्यावेळी मॉर्निंगला आपण मैदानावर जातो प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यावेळी प्रत्येकजण विचार करत असतो की आज बॅटिंगमध्ये स्किल डेव्हलप व्हावं, आज गोलंदाजी माझी कुठेतरी सुधारावी, परंतु क्षेत्ररक्षण ह्या गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नसतं. क्षेत्ररक्षण हा फार महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटमधला. बरेचसे असे उदाहरणं तुम्हाला देता येतील. बघा, एक स्ट्रेटला आपल्या कॅमेरामॅनच्या बाजूला एक गाडी उभी आहे, ती रिफ्लेक्ट होते, खेळाडूंना त्याचा त्रास होतोय. लक्ष द्या प्लीज, ती थोडी बाजूला पार करा आपण. अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा, क्रिकेटचा दैदिप्यमान हा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. अंबरनाथ गाव चषक जय भोले क्रिकेट संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक प्रेक्षक स्टँड आहे, श्री कामदेव बाबा प्रसन्न स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये सर्व खचाखच तो स्टँड भरलाय प्रेक्षकांनी. चांगलं प्रतिसाद. त्यानंतर आई गावदेवी स्टँड, त्याही स्टँडमध्ये भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि VIP डाईज या ठिकाणी मान्यवर पाहुणे मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. हा प्रेम आहे क्रिकेटवरचा, हा प्रेम आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अंबरनाथ गावामधील क्रिकेटवरचा. वेळ थोडी कमी घ्या, लक्षात असू द्या. जरी वेळ आपल्याकडे असली तरी क्रिकेटचे काही नियम असतात. 20 मिनिटे 25 मिनिटे तुमच्याकडे असतील 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी. 5-5 षटकांचा प्रत्येक डाव असेल, लक्षात असू द्या. आणि उर्वरित ज्या मॅचेस आहेत त्याही चांगल्या प्रकारे खेळवता येतील. या गोष्टीची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायला हवी. यावेळी मात्र लॉफ्ट केला, वॉट अ शॉट, चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर, दमदार षटकार. बघा, MH05DS 8022 वॅगनर गाडी आहे. कोणाची असेल, ग्रे कलरची वॅगनर गाडी आहे 8022. ती थोडी बाजूला करा, रिफ्लेक्ट होते, लक्ष द्या. धावसंख्या धावफलकावरती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 धावा इथे लागल्यात आणि 4 धावा आम्ही पॅनल्टीच्या ॲड करतोय. दोन्ही 12th मॅन आमच्या सोबत आहेत, लक्षात घ्या. धावफलक 14 वरती असेल.
राकेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. जांभुली पाडा विपक्ष सोनार पाडा या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. डोंबिवली विभागामधून सोनार पाडा हा संघ इथे दाखल झालाय. खरं तर सोनार पाडा एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. राकेश 11 या नावानं सध्या सोनारपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय. बी संघ आहे, ब संघ आहे. खरं तर बरेचसे क्रिकेटर याही गावामधून आपल्याला पाहायला मिळाले त्या टेनिस क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. बोलत यार राकेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावी हाफ ट्रॅकर चेंडू इथे अपील, जोरदार अपील केली जाते. यस, फिंगर अप, फिंगर अप, बॅट्समन आउट, अनदर विकेट गॉन. सुपर, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, स्वागत करणारा हा चेंडू होता खेळाडूचा. फलंदाज मात्र तिथे बाद झालाय. येस, त्या ठिकाणी थोडस डिस्कस केलं बघा. लक्षात असू द्या 8022 वॅगनर गाडी आहे ती थोडी बाजूला करा, पार्किंग झोन मध्ये आपण पार्क करा, कारण ती खेळाडूंच्या डोळ्यावरती रिफ्लेक्ट होते. बघ मित्रा, जर आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडं लक्ष द्या. संगनमत पाहायला मिळालं, डिस्कस केलं स्क्वेअर लेग अंपायरशी आमच्या मुख्य पंचांनी. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विचारलं केलं की एक्झॅक्टली कुठे बॉल ब्रश झाला आणि तदनंतर नॉट आउट दिला गेला. या दरम्यान इथे मात्र अपील केली होती. फुलर लेनचा हा चेंडू धावबादची संधी असेल, धावबादची संधी जरूर होती. लेग बायचा इशारा, एक धाव पूर्ण. ऑफस्टिकच्या बाहेर कदाचित हा चेंडू असावा असं सांगितलं अंपायर्सनं त्या ठिकाणी बॉलरला. चांगली पंचांची भूमिका सातत्याने पार पडत असतात. मानेरकर भिवंडी विभागामध्ये देखील सातत्याने ते येत असतात. खरं तर अगदी आता आज त्यांच्या विभागामध्ये आज मला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र फटका फसलाय. पूल करायचा होता, भरपूर उंच गेलाय, लांबी कापली जात नाहीये. कॅच मात्र ड्रॉप. सोपी संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. जर तुम्ही ह्या लेवलचं क्रिकेट खेळता, तुम्ही तुमच्या गावाचं प्रतिनिधित्व करता, तर तुम्हाला ह्या कॅचेस पकडणं गरजेचं आहे मित्रांनो. धावफलक 2 धावेने पुढे सरकले. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17 धावा. समालोचकाच्या पाठीचा कणा खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय गुणलेखक बालकृष्ण थोरवे. अतिशय चांगलं गुणलेखन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. भागेश म्हात्रे याचा आवाज तुम्ही ऐकतात पहिल्या दिवसापासून. आणखीन एक पालेगावामधील ह्याच विभागामधील समालोचक आहेत मित्र, त्यांचा देखील आवाज तुम्ही कालपासून या स्पर्धेमध्ये ऐकतात. दरम्यानचा हा चेंडू, वॉट अ शॉट. ज्यावेळी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला त्यावेळी मात्र मोहर लागली होती षटकाराची. चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर गेला. हा दमदार षटकार. समालोचकांना तुम्ही ऐकतात कालच्या दिवसापासून जरूर आपण पाहिलं तर अतिशय सुमधुर आवाज आहे. क्रिकेटची भरपूर माहिती आहे. षटकार आलाय. फलंदाज करणच्या बॅटमधून आणि 6 धावेने स्कोर आता पुढे सरकलाय, वेगानं पुढे सरकलाय. फलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 2 षटकार करण या फलंदाजाने ते ठोकलेत. त्याला साथ देतोय खेळाडू स्वानंद. आता ह्या 2 खेळाडूंना भागीदारी कुठेतरी करावी लागेल, कारण टार्गेट होतं 5 षटकांमध्ये 63 आणि धावसंख्या आता धावफलकावरती 23 लागल्या, म्हणजे आणखीन 40 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. माझे गुणलेखक मला सांगतील 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू आणि 40ची गरज. ते आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील स्कोर पाहत आहेत. चांगले अपडेटिंग आमची GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटची टीम या ठिकाणी ठेवत असताना हे पाहत आहेत आपण रिप्लेमध्ये. फुलातून स्ट्रोक होता, टायमिंग भरपूर चांगलं साधलं होतं आणि चेंडूला सरळ स्क्वेअर लेगच्या वर्ण षटकारासाठी पाठवलाय. गोलंदाज यार थोडासा दबाव असेल, गोलंदाजावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. अलॉंग द ग्राउंड चेंडू चालला लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहेत.
एक धाव तिथे मिळाली आहे आणि धावफलक एका धावेनं पुढे सरकले फलकावर 24 24 रन्स. पण पाहतायत स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. काल क्वालिफाईड होणारा संघ टॉप 3 मध्ये पोहोचणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. काकडवल सी संघ क्वालिफाय झाला होता. यावेळेचा हा चेंडू फटका फसला, बॉल हवेमध्ये, मिस्टामिंग स्ट्रोक, फिल्डर डाऊन दी बॉल अँड नो मिस्टेक. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. चांगले कमबॅक गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. या पहिला मान आदिला देवाला हा सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळाला. मग क्रिकेटमध्ये केतन म्हात्रे, ऑर्केस्ट्रामध्ये आशिष म्हात्रे आणि कॉमेंट्रीमध्ये भागेश म्हात्रे यांचा हात कोणी पकडणारच नाही. खरं तर त्यांच्या आवाजामध्ये तुम्ही हे गीत ऐकल्यात. आशिष म्हात्रे अग्री समाजामधील, अग्री कोळी समाजामधील नेहमीच आपल्या कुठेतरी आगरी संस्कृती जपण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं. मग प्रत्येक कुठेही शो असू द्यात, कार्यक्रम असू द्यात, गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये महेश सागर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. सागरला कंटिन्यू ठेवलाय. कुठेतरी दबाव आता वाढलाय ते पाहिल्यानंतर धावा होत चालल्या, त्या धावा रोखण्यासाठी सागरला कंटिन्यू ठेवले कॅप्टननं. चांगला निर्णय, गुड डिसिजन म्हणावं लागेल कर्णधाराचं. तुषार पाटील सध्या लीड करतायत संघाला. कॅप्टनशिप फार महत्त्वाची असते. प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला चांगले निर्णय घेणं फार गरजेचे असतात. क्विक डिसिजन घेणं फार गरजेचे असतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. दरम्यानचा हा चेंडू फक्त सॉफ्ट हँड डिफेन्स केलाय, पुश केलाय. कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सागरच्या विरोधात कुठेतरी मी म्हणेल धोका पत्करला जात नाहीये, कारण अटॅकिंग लाईन ही लेंथ आहे आणि त्यामुळेच त्याच्या अगेन्स्ट कुठेतरी बचावात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रणनीती म्हणावी लागेल, कारण येणाऱ्या गोलंदाजांमध्ये एखादा वीक गोलंदाज असेल की त्याच्यावर तुम्ही तुडून पडू शकता. हे पाहिल्यानंतर सागरला कुठेतरी सन्मान दिला जातोय. एक धाव पूर्ण झाली. धावफलक एका धावेने 25 वर जाऊन पोहोचलंय. समीकरण शिल्लक काय राहिलंय? 17 चेंडू आहेत आणि 38 धावसंख्या इथनं बनवायच्या बाकी आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. अर्धगोलाकार मैदान असलं तरी देखील मी म्हणेल आयोजनामध्ये मात्र काहीच कमतरता दिसलेली नाहीये. या दरम्यान हा स्लोवर वन, इथे मात्र बॅट अगोदर आली होती बॉलवरती. हवं तसा इलिव्हेशन प्राप्त झाला नाही आणि संपर्क साधता आला नव्हता बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर. चेंडू डीप मिड विकेटला फील्ड केला जातोय. त्या दरम्यान 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. धावफलक 2 धावेने पुढे सरकले फलकावरती. 27 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनारपाडा पी विरोधात जांभिवलीपाडा या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले टार्गेट सेट केलं. त्यानंतर सागरनं पहिल्या स्पेलमध्ये पहिली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याला कंटिन्यू ठेवलंय. पुन्हा एकदा ह्याही ओव्हरमध्ये चांगली सुरुवात त्यानं जरूर मिळवली आहे.
दरम्यानचा हा चेंडू इथे मिसटायमिंग आहे, बॅटची टॉप एज खरं तर लागली, प्रॉपर मिडलिंग झालं नव्हतं आणि पहा डीप मिड ऑफला झेल पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद लागणारा हा चौथा झटका टीम सोनारपाडा बीला. मागणी काय आहे आणि ते तो वाजवतोय. थँक्यू डीजे. ही सर खऱ्या अर्थानं मागणी आहे भूमिपुत्रांची आणि त्यांना न्याय मिळेलच. बोलत यार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे वाढलाय, मनोबल वाढलंय. एक धाव पूर्ण केली जाते, पंच कलवतायत सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि धावफलक एका धावीने पुढे सरकत असताना फलकावर 28वा 28 रन. करणची विकेट फार महत्वाची होती. करण ज्यानं 2 षटकार ठोकले होते. इंडिव्हिज्युअल आपण विचार केला तर चांगली टोटल त्यानं जरूर बनवली होती. वैयक्तिक बॅटिंग करत असताना 18 धावा त्यानं जोडल्या होत्या आणि त्याला बाद केल्यानंतर जांभिवली पाडामध्ये देखील आता मी म्हणेल उत्साह आनंदाचा वातावरण निर्माण झालं. इथे मिसफिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमेच्या बाहेर जाईल, 4 धावा देतील. आहेत 31 धावसंख्येची गरज आहे, तरी देखील आपण येस ओव्हर संपली आहे. 12 चेंडू आणि 30 ची गरज आहे, तरी देखील बचावात्मक क्रिकेट खेळला जातोय. मग स्वतःवरती कुठेतरी आत्मविश्वास असेल येणाऱ्या फलंदाजांमध्ये. आपण पाहिलं तर आता नुकताच रितेश हा खेळाडू आलाय ज्यानं चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. आता त्यानं देखील मी म्हणेल सागरचा चेंडू खेळून काढला. त्याला देखील ठाऊक आहे सागरच्या स्पेलमधील आता शेवटचा बॉल आहे. सागर विकेट टेकर गोलंदाज आणि त्याला विकेट द्यायची नाहीये. ते पाहिल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवर सिंगल मिळवली आणि स्ट्राईक आता पुन्हा एकदा त्याच्याकडे असेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 ची गरज, म्हणजे ओव्हर मागे 15 धावा जोडणं आता गरजेचे. यानंतर एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. अंबरनाथ चॅलेंजर्स विरोधात अंबरनाथ वॉरियर्स. सूरज पाटील दादाला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहात. खरं तर आतुरता आहे सातत्याने सूरज पाटीलचं. सपा खरं तर निसर्ग राहिलेला नाहीये आणि अंबरनाथ गाव नसून एक सिटी होत चालली. या दरम्यान इथे फटका चांगला आलाय, लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र पोहोचलेत, पकडली आहे झेल आणि संपलाय खेळाडू रितेशचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. गोलंदाज सय्यार ओव्हर द विकेटनं इथे मात्र बाउन्स प्राप्त केलाय. पडल्यानंतर रायझिंग होणारा हा चेंडू, टेक ऑफ होणारा चेंडू विकेटवरनं. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर आहे. येस भागेश मात्रे संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या धावफलकावरती
33वा आणखीन एक बाउन्स टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक्स्ट्रा बाउन्स होता. फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत मनोज पाटील. खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर जर चेंडू असला तर येस अंपायर व्हाईट बॉल देऊ शकतात आणि ते पाहायला मिळालं. एक अवांतर धाव इथे जोडली जाते. धावफलक एका धावेने 34 वर जाऊन पोहोचले. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आलाय. या दरम्यानचा हा चेंडू अराउंड दिला, एक त्रिफला उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद. येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत असेल अंबरनाथ गाव चषक 2022 या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावर 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेट मिळाली आहे. व्हाईट बॉल टाकल्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती देखील रुपेशला विकेट मिळाली, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर आणखीन एक विकेट मिळाली. चांगला स्पेल आतापर्यंत तो टाकतोय. भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं मी स्वागत करेन या स्पर्धेमध्ये. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती, कर्तव्य, परम कर्तव्य असतं पाहुण्यांचं पाहुणचार करणं, त्यांना योग्य तो मान देणं, सन्मान देणं आणि त्या कर्तव्याचे पालन जय भोले क्रिकेट संघ अंबरनाथ इथे करताना दिसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल चिरागसाठी हा चेंडू इथे मात्र फ्लिक केलाय. विकेटची संधी, आणखीन एक खेळाडू बाद होतोय. काय गोलंदाजी होते. ओव्हर हॅट्रिक आतापर्यंत पाहायला मिळाली आहे, कारण 3 विकेट या ओव्हरमध्ये मिळवलेत गोलंदाज रुपेशनं. धावा आल्या असत्या तर येणाऱ्या षटकामध्ये दबाव कमी राहिला असता टीम सोनारपाडा बी वरती, परंतु या ठिकाणी पहा चांगली गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. बोल तयार. इथला हा चेंडू इथे मात्र विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला. फिल्डर आहेत. बाउन्स भरपूर जास्त होता आउटफील्डमध्ये आपण पाहिलं तर, परंतु त्याला जज केलं, फील्ड केला गेला. 2 धावा तिथे जोडल्या जातात. षटकाची समाप्ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचले 36 वरती. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 27ची गरज. कठीण समीकरण. खरं तर 2 षटकांमध्ये 30 बनवायच्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा इथे जोडल्यात. फार खराब स्थिती, मी म्हणेल खराब क्रिकेट पाहायला मिळालं. खरं तर विकेटवरती विकेट आणि याचं संपूर्ण श्रेय मी टीम जांभिवलीपाडाच्या गोलंदाजाने देईन. ज्या प्रकारे मेरिट लाईन अँड लेंथ या ठिकाणी गोलंदाजी केली गेली, तेवढंच चांगलं क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या जोरावरती या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. इसके बाद देखना ना भूलिए, बड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष, अख्खा अंबरनाथ खेलेगा. अंबरनाथ चैलेंजर्स बनाम अंबरनाथ वॉरियर्स, इन 2 टीमों के बीच एग्जीबिशन मैच, शो मैच. दोपहर के सत्र में काफी फनी क्रिकेट भी देखने को मिलेगा, जहाँ बिल्कुल रूसी के लिए सभी दर्शक तो यहाँ पर मौजूद है. धावसंख्या धावफलकावर 36 लागलेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27ची गरज असेल. आज इथे आल्यानंतर मैदानावर हे मैदानाची मेहनत, मैदानासाठी आणि या क्रिकेट स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आणि प्रत्येक खेळाडू, खरं तर मला नावं माहीत नाही आहेत, किरण पाटील, सूरज पाटील आणि त्यांचा संपूर्ण संघ जय भोले क्रिकेट संघ ज्या प्रकारे मेहनत घेतली आहे ना, खरं तर सॅल्यूट असेल. मग तुम्हाला मित्रांनो कुठलाही कार्यक्रम करायचा असेल ना, तर तुमची एकी फार महत्त्वाची असते. तुमची युनिटी, तुमची एकत्रित होणं आणि एकत्रित येऊन काम करण्याची जिद्द फार महत्त्वाची असते आणि ते पाहायला मिळालं जय भोले क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तर या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांना
आणि निश्चितच पाहुण्यांना मी विनंती करेन एकदा जय भोले क्रिकेट संघासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या, ज्या प्रकारे आयोजन केलं ही स्पर्धा. दरम्यान हा चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा होता. 27ची गरज होती. 6 बॉलमध्ये दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. थोडंसं आपण पाहिलं तर लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्यामुळे एका धावेचं रूपांतर तिथे 2 मध्ये झालंय. 2 धावेने आता स्कोर पुढे सरकले. फलकावरती 38 धावा. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 25 धावेची गरज असेल. पण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 सिंगल समीकरण बनू शकतं. असं समीकरण शिल्लक आहे. जर पूर्ण करायचं असेल तर 4 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील आणि टेस्ट क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहिलेत असे कारनामे. दरम्यानचा हा फुल टॉस होता. इथे संधी होती. फुल टॉस बॉल तुम्ही कुठेही आपण पाहिलं तर कन्वर्ट करू शकता. मैदानाच्या 360 बाजूमध्ये आपण कुठेही तो स्ट्रोक खेळू शकता. खरं तर हा मैदान 360 नाही आहे. वेलकम किरण पाटील, स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 40 धावा. षटकार हॅट्रिक जर इथून पूर्ण केली तर सुभाष भोईर यांच्याकडनं तब्बल सुभाष सोलेकर यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 23ची गरज देखील आहे. इथे मात्र शॉर्ट ऑन पूल केलाय. बॅटच्या आतल्या बाजूला हा चेंडू ब्रश झाला होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तो चेंडू फील्ड केला गेला आणि धावफलक मात्र आता फक्त आणि फक्त 1 धावेने पुढे सरकलाय. प्रमाण आपण पाहतात या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकामध्ये महेशचा वापर केला. एक युवा गोलंदाज आहे. साईड आमने गोलंदाजी करतोय. ओपन चेस यावेळी मात्र बॅकफुटला गेले. पंच अंदाजामध्ये एक कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक क्लासिकल चौकार पाहायला मिळतोय. जय आणि पराजय ह्यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. 4 धावा इथे जोडल्या गेल्या. स्कोर 4 धावेच्या मदतीनं 45 वरती. औपचारिकता फॉर्मॅलिटीची 5 षटकं टाकण्याची फॉर्मॅलिटी होती ती पूर्ण केली जाते. तसे क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कोण जिंकला हेही सांगणं कठीण असतं. परंतु आताचं क्रिकेट आणि आताचे प्रेक्षक फार हुशार झालेत. बडी देर कर दी मेहरबा आते आते असंच म्हणावं लागेल. दिवा विजल्यानंतर आता तेल टाकण्याचं काम करतायत फलंदाज असंच म्हणावं लागेल. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल 51 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. उर्वरित आता फक्त 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. खरं तर असं वाटलं होतं पॅनल्टीच्या देखील 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्यात, त्याचा फायदा उचलतील का, परंतु फलंदाजांच्या चुका पाहायला मिळाला. कुठेतरी विकेट थांबवणं गरजेचं होतं. करणला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं होतं. इथे वेग थोडा कमी केला. आणखीन एक दमदार स्ट्रोक. लेंथला पीक केली, रीड केला आणि चेंडूला सरळ फेकून दिला. चांगला अंत पाहायला मिळाला, गोड अंत पाहायला मिळाला. परंतु सरते शेवटी विजय मात्र इथे मिळाला. खरं तर आपण पाहिला जांभिवलीपाडा ह्या टीमला हार्दिक अभिनंदन. जांभिवलीपाडा हार्ड लक सोनारपाडा ब संघ. पुढील स्पर्धांसाठी आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत. तर येस जाणार आहोत आपण पुन्हा एकदा सामनावीर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.